पाहुयात नेमकं काय होतं ते. अद्वैत तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे सातारा जिल्ह्यामध्ये खटाव हा कायमच दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. तिथल्या नेर गावात आमचे प्रतिनिधी पोहोचले. तिथे पाणी पुरवठा योजना अजूनही अर्धवट आहे, त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. वर्षोनवर्ष ही स्थिती आहे. तिथे राहणाऱ्यांना लोकसभा निवडणुकांच्या बद्दल काय वाटतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या मतदान करू पण आम्हाला प्रशासनाबद्दल आणि सरकारबद्दल राग आहे अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. अर्धवट पडलेली कामं ही तशीच आहेत आणि ही आजची नाही आहेत, ही वर्षोनवर्षाची स्थिती आहे. आजही इथली जनता मतदानावर बहिष्कार घालत नाही, ही चांगली गोष्ट आहे, कारण मतदानावर बहिष्कार घालून कुठलाच प्रश्न सुटत नाही. मतदान तर केलंच पाहिजे, पण वर्षोनवर्ष इमानदारीत मतदान करून सुद्धा जर का प्रश्न सुटत नसतील तर लोकांनी आपली नाराजी नेमकी कशी व्यक्त करायची हा प्रश्न मात्र लोकांना सतावतो आहे आणि तो काही प्रमाणात रास्त सुद्धा आहे. आणि म्हणूनच लोकांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत की आता तरी इथले प्रश्न मार्गी लागतील याची. मी आता सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यात आहे, जिथं नेर गाव आहे आणि इथं वर्षानुवर्ष पाण्याची समस्या कायम आहे. इथले काही गावकरी आपल्यासोबत आहेत, स्थानिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. या सगळ्या भागाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा दुष्काळ, पाणी अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतो. काय इथली समस्या नेमकी, कधी इथं सुधारणार आहे? कारण नेर धरणात जर पाणी आलं असतं तर तुमच्यापर्यंत ते नीट पोहोचलं असतं. आता जे पाणी येतंय ते फक्त पिण्यासाठी. काय परिस्थिती आहे? अगदी पाण्याची बिकट परिस्थिती आहे. ही जी स्कीम ह्या राबवल्या त्या 10-10, 20-20 लाख रुपये घालून ती तल्यात पाणी असलं तर उपासता येते. 5 एकर हरभरा केला, त्याच्यात 1 क्विंटल हरभरा झाला, ती काढणीच्याच माणसाचा गेला. ही सगळं जी पाप आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पाप आहे. काय पण पाणी सगळ्यात महत्वाचं. ही जर टिंबू काय जे काटापूर योजना जर भाजपच्या काळात सुरू केली त्याच्यावर 10 वर्ष गेली राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची, तरी काय ह्या योजनेला प्राधान्य नाही ना. अजून काही नेर तलावात पाणी सुटलं नाही. मग आता हे आश्वासन पाळून पाणी करून लोक तरमाळायला लागले. आम्हाला कोणताच उमेदवार नको असं तुमचं म्हणणं आहे? आता जे आहे काय, आता जर ही योजना भाजप शिवसेनेच्या काळातच मागल्या 5 वर्ष मनोहर असतात त्यांना ही मंजूर केली. 46 कोटी 93 साली केली. त्याच्यावर पुन्हा भाजपचं सरकार आलं, त्यांनी बी काही केलं नाही. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसनं केल्या काही योजना, पण काही निधी अभावी जरा ताटकळत पडले. त्या खूप वेळा आम्ही बघतो की शहरी भागात अनेक योजना, मेट्रो असेल, मोनोरेल सारखे प्रकल्प होतात, तिकडे लोक मतदान करत नाही. पण तुम्ही आता तुमचा हा भाग आहे, वर्षानुवर्ष असंच पाणी नाही, विकास झाला नाही, तरी पण तुम्ही मतदान करता. काय मुळात प्रेरणा असते त्याच्या मागे? आता आम्ही राष्ट्रवादी आता इथपर्यंत आम्ही सगळं मतदान केलं, ऐका, पण ह्यातून निष्पन्न काय सुद्धा झालेलं नाही. पण त्यांनी पहिल्या काळात की ह्यानी भूमिका त्यांनी वाटावली होती, तर ह्याच्यावर तिने उडी काढायला बसलेलं वरचं. तेव्हा अजून आम्ही काय म्हणतोय की ह्या लोकांना आपण निवडून द्यायचं, त्यावेळेस आपलं पाणी इथं पोहोचत नाही, हा आमचा आग्रह आहे. ग्रामीण भागातली मतांची टक्केवारी ही जास्त असते. ग्रामीण भागामध्ये जिथं साधं पिण्याचं पाणी देखील नीट पोहोचत नाही तिथं देखील लोक मतदान करायला उत्सुक आहेत. निश्चितपणे शहरी भागाने यातून खूप काही शिकलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, खटाव, सातारा.